नमस्कार, मी प्रशांत कदम. महाराष्ट्राच्या विधान परिषदेवरती 9 जागांसाठी जी निवडणूक होणार होती, ती निवडणूक शेवटी बिनविरोध झालेली आहे. अर्थात निवडणूक जरी बिनविरोध झालेली असली, तरी महाराष्ट्राच्या राजकारणाची ज्यांना समज आहे, त्यांना हे लक्षात आलेलं असेल, की या बिनविरोध निवडणुकीमध्ये सुद्धा काही लोकांनी काही लोकांच्यावरती मात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही डावपेच जे आहेत ते या बिनविरोध निवडणुकीमध्ये पण असे टाकले गेलेले आहेत, की ज्याच्यामुळं कुणीतरी हरलेलं आहे, कुणाला तरी अ, धोबीपछाड देण्याचा प्रयत्न जो आहे तो झालेला आहे. 2 लढाया लढल्या गेलेल्या आहेत, त्या वेगवेगळ्या पातळीवरती. एक तर महाविकास आघाडीमध्ये एक लढाई झाली, ज्याच्यामध्ये काँग्रेसच्या वाट्याला अपयश आलेलं आहे आणि जे उमेदवार त्यांना सर्वमान्य असे हवे होते, ते त्यांच्या वाट्याला आले नाहीत. शेवटी उमेदवार देतो अशा आवेशात शेवटी काँग्रेसला जी आहे ती माघार घ्यावी लागलेली आहे. त्यांना उमेदवार देता आलेला नाही. दुसरी एक जी लढाई आहे ती शिंदे विरुद्ध फडणवीस, जी आपण बघतोय गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या पातळ्यांवरती दिसतीये. ती याही निवडणुकीमध्ये उमेदवार देण्यावरनं थोडीशी दिसते आहे आणि त्यामुळं निवडणूक जरी बिनविरोध झालेली असली, तरी डावपेच मात्र काही असे खेळले गेलेले आहेत, की ज्याची चर्चा होणं आवश्यक आहे आणि म्हणून या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी फ्रंटलाईन या मॅगझिनचे सिनियर जर्नलिस्ट अमेय तिरोडकर आत्ता माझ्यासोबत आहेत. अमेय, निवडणूक तर बिनविरोध झालेली आहे. म्हणजे कालपासून ज्या घडामोडी घडत होत्या, आपल्याला असं वाटलं होतं, की कदाचित अजून एक उमेदवार एक्स्ट्रा रिंगणामध्ये असेल आणि ही निवडणूक मतदानाच्या टप्प्यावरती येतेय का? आणि मग पुन्हा जे मागच्या वेळी झालेलं होतं, मला वाटतं प्रसाद लाड त्यावेळी निवडून आलेले होते. तशी काही निवडणूक होतीये का? पण ती वेळ आलेली नाहीये. पण ज्या घडामोडी गेल्या 24 तासात घडलेल्या आहेत, त्याचा नेमका अर्थ काय? दोन पातळीवर जसं तू सांगितलंस की निवडणूक चालू होती. एक म्हणजे अर्थातच महाविकास आघाडीचं जे अंतर्गत भांडण आहे, वाद आहे, त्याबद्दलची निवडणूक. तर तिथेही एक वाद सुरू होता, एक स्पर्धा सुरू होती, कॉम्पिटिशन सुरू होती. आणि दुसरी ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये निवडणूक सुरू होती. खरं सांगायचं तर ही निवडणूक मुख्यतः देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये होती. आणि हं. महाविकास आघाडीमध्ये जे राजकारण रंगत होतं ते या मुख्य भांडणाचा, फडणवीस विरुद्ध एकनाथ शिंदे भांडणाचा आफ्टर इफेक्ट किंवा बरोबरचा एक उपकथानक अशा पद्धतीने आपण म्हणावं, अशा पद्धतीचा तो इफेक्ट होता असं आपल्याला म्हणायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की अंबादास दानवे यांनी सातत्याने एकनाथ शिंदेवर टीका केलेली आहे. आता ही गोष्ट हं. खरीच आहे, एकनाथ शिंदे पक्षातून फुटून गेले, त्यांच्याकडेच नंतर तो पक्ष गेला, केस ती चालू आहे सुप्रीम कोर्टामध्ये. आणि त्याच काळामध्ये अंबादास दानवेंना उद्धव ठाकरेंनी पुढे केलं आणि त्याच्यामुळे अंबादास दानवेंनी सातत्याने एकनाथ शिंदेवर अटॅक करणं हे अपेक्षितच होतं. पण आपल्याला हेही लक्षात घेतलं पाहिजे की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अगदी आक्रमकपणे अमित शहाच्या विरोधामध्ये, मोदींच्या विरोधामध्ये, फडणवीसच्या विरोधामध्ये बोलत होते. अलीकडच्या काळामध्ये ते बोलणं सगळं कमी झालेलं आपण बघतोय. पण अंबादास दानवे मात्र बोलत नव्हते. म्हणजे अंबादास दानवे हे देवेंद्र फडणवीसांवर जास्त टीकाच करत नव्हते, पण एकनाथ शिंदेवर अगदी जोरदार हल्ला चढवत होते. आणि त्याच्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये ही सातत्याने चर्चा होती की अंबादास दानवे नेमकं कुणाचा गेम पुढे करतायत. आणि बरं. त्या पार्श्वभूमीवर ज्यावेळेला अंबादास दानवेंना उद्धव ठाकरेंनी तिकीट द्यायचं ठरवलं, त्यावेळेलाच असं सगळ्यांच्या लक्षात आलेलं होतं की एकनाथ शिंदेंना शह देण्यासाठी म्हणून अशा पद्धतीनेही पुढे आणलं जात आहे. आता ते एकटे बरं. उद्धव ठाकरेंनी आणलंय का, तर नाही. चर्चा अशी होती की देवेंद्र फडणवीस सुद्धा यामागे आहेत. आणि जर समजा उद्या निवडणूक झाली तर अंबादास दानवे निवडून येण्याची तजवीज देवेंद्र फडणवीस करतील अशी चर्चा दबक्या आवाजात सगळीकडे होती. हं, अर्थातच हे हं. सगळं डिनाय केलं जाईल जाहीरपणे, पण अशी चर्चा होती हे आपण सांगितलं पाहिजे. पण आता म्हणजे हे किती इंटरेस्टिंग चित्र आहे ना हे. म्हणजे राज्यसभेच्या वेळी शरद पवार असतील तर आम्ही उमेदवार देणार नाही. म्हणजे हा, विरोधातले उमेदवार कोण असतील हे सुद्धा भाजप हे सुद्धा ठरवते. आता सुद्धा एक्झॅक्टली. विधान परिषदेवरती कोण निवडून येणार तर आपल्याला हवा असलेला विरोधी आमदार जो आहे तो निवडून आणते भाजप. म्हणजे याचा अर्थ आपण एकीकडे जे म्हणतोय की खरे विरोधक आता उरलेले आहेत का, तर त्याच्याबद्दल सुद्धा आता बोलण्याची वेळ आली. भारतीय जनता पार्टी या क्षणाला काँग्रेस हा पक्ष सोडून, म्हणजे काँग्रेस पक्षातले काही नेते महत्वाचे सोडून, ज्यांच्या हातात या क्षणाला पक्षातली निर्णय घेण्याची सगळी सूत्र आहेत, असे काही नेते सोडून जवळपास महाराष्ट्रातले सगळे पक्ष चालवतोय की काय असं म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. पण भारतीय जनता पार्टीला
सगळ्यात मोठं चॅलेंज हे एकनाथ शिंदे यांचं आहे. हे काही हवेत बोलण्याची गोष्ट नाही. आता झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा हे स्पष्ट झालेलं आहे की एकनाथ शिंदे हे 2 नंबरचे पक्ष आहेत महाराष्ट्रामध्ये आणि ते सत्तेत आहेत. त्याच्यामुळे यानंतर भाजप जी काही वाढू शकणार आहे ती एकनाथ शिंदेना कटसाईज केल्यामुळेच वाढू शकणार आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर ज्यावेळेला अंबादास दानवे सभागृहामध्ये येत होते त्यावेळेला त्याचा नेमका अर्थ काय आहे, योग्य राजकारण त्याच्यामधलं काय आहे हे समजण्या इतके एकनाथ शिंदे खुळे नव्हते. त्याच्यामुळे एकनाथ शिंदेनी 2 प्रकारच्या चाचपण्या केल्या होत्या असे माझ्या कानावर आलेलं आहे. एक म्हणजे एकनाथ शिंदेनी पहिल्यांदा बघितलं की अंबादास दानवेंची उमेदवारी मागे जाऊन उद्धव ठाकरेच येतात का किंवा काँग्रेसचा पण उमेदवार येतो का वगैरे हे त्यांनी अंदाज आधी घेतला होता. पण दुसरी गोष्ट त्यांनी ही केली होती ती म्हणजे तिसरा उमेदवार म्हणजे आपले जे त्यांचे 2 उमेदवार आज त्यांनी जाहीर केले नीलम गोरे आणि बच्चू कडू हे सोडून तिसरा उमेदवार आपण टाकू शकतो का याची त्यांनी चर्चा चालवलेली होती पडद्याआड. त्यानुसार त्यांनी आपले महत्वाचे मोहरे राजकीय वर्तुळामध्ये सोडलेले होते, लॉन्च केलेले होते. ते जी काही सगळ्या प्रकारची अर्थपूर्ण चाचपणी करावी लागते ती चाचपणी ते करत होते. आणि एकनाथ शिंदेनी ही तयारी चालवलेली होती की जर काँग्रेसने उमेदवार ठेवला असता तर एकनाथ शिंदेनी त्यांचा उमेदवार आणखी टाकला असता. त्याच्यामुळे 2 एक्स्ट्राचे उमेदवार झाले असते, ही निवडणूक झाली असती आणि या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेना काँग्रेसच्या उमेदवाराचं काय फार देणं घेणं नव्हतं. तो जिंकून आला काय आणि पडला काय, त्यांना अंबादास दानवेंना पाडायचं होतं. ओके. आणि अंबादास दानवेंनाच का, ते काय फक्त उद्धव ठाकरेंना एकट्या धडा शिकवण्यासाठी नाही तर माझ्यावर आणि माझ्या जवळच्या सहकाऱ्यांवर हल्ला करण्यासाठी तुम्ही जे अस्त्र विधान परिषदेमध्ये आणू इच्छित आहे ते विधान परिषदेत पोहोचण्याआधीच मी निकामी केलं असा मेसेज त्यांना देवेंद्र फडणवीस यांना द्यायचा होता. आज देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये टोकाची स्पर्धा आहे, ही गोष्ट लपून राहिलेली नाही आणि त्यामुळे ही निवडणूक रंगतदार झालेली होती हे आपण शिंदे आणि फडणवीस या राजकारणाच्या बाबतीत म्हणू शकतो. बरोबर. आता म्हणजे या निवडणुकीतले 2 मुद्दे हे पण आहेत की महाविकास आघाडीमध्ये ज्यावेळी 3 पक्षांना मिळून एकच उमेदवार देता येणार आहे अशा वेळी सगळ्यांना वाटत होतं काँग्रेसमध्ये त्याच्यानंतर राष्ट्रवादीकडनं सुद्धा बरेच लोकांनी जाहीर विधानं केलेली होती की उद्धव ठाकरे हे उमेदवार असावेत. पण उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी आपण विधान परिषदेवरती न जाता अंबादास दानवेंना विधान परिषदेवरती पाठवलेलं आहे. आता त्याच्या पाठीमागे काय झालं हा एक महत्वाचा मुद्दा, त्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट झाली आहे बच्चू कडू प्रहार संघटनेचे ज्यांना 2 आमदार असताना महाविकास आघाडीत मंत्रिपद मिळालेलं होतं सुरुवातीला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, आता त्यांना त्यांचा पक्ष सोडून शिवसेनेत पक्ष प्रवेश करावा लागलाय आमदारकीसाठी. त्यांचं काय झालं याच्याबद्दल पण आपण बोलूया. सुरुवात करूयात उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीपासून. का त्यांनी स्वतः यावेळी पाऊल मागं ठेवून दानवेंना पुढे केलं? उद्धव ठाकरेंना हा 2 प्रकारचा मेसेज द्यायचा होता. एक तर ते काय रेग्युलरली येत नाहीत सभागृहामध्ये, आले तरी फारसे बोलत नाहीत, महत्वाचे विषय असले तरच बोलतात, अदरवाईज बोलत नाहीत. आणि विधिमंडळाच्या कामाचा जो अनुभव असतो तो त्यांना त्यापूर्वी सुद्धा नव्हता. मुख्यमंत्रीपद आल्यामुळे त्यांना त्या सभागृहाचं सदस्य होणं भाग होतं. मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर ते रिलक्टंटच होते आणि त्यांनी आता नाहीच यायचं ठरवलेलं आहे. पण काँग्रेसचं म्हणणं असं होतं की तुम्ही जर राहणार असाल तर आम्ही तुमच्यासाठी म्हणून ही सीट सोडतो, अन्यथा ती सीट तुम्ही आम्हाला द्या. काँग्रेस हे निगोशिएशन करत होती, हे तर अगदी उघड सत्य होतं. काँग्रेसला हे दिसत होतं की आधी शरद पवारांसाठी त्यांना दाबण्यात येतंय आणि आता उद्धव ठाकरेंसाठी दाबलं जाईल. त्यामुळे त्यांनी थेट उद्धव ठाकरेंना स्वतःहूनच पाठिंबा जाहीर केला. हर्षवर्धन सपकाळ जाऊन थेट उद्धव ठाकरेंना भेटले. त्यावेळेला उद्धव ठाकरेंकडून काही स्पष्टपणे सांगितलं गेलेलं नाही की बाबा मीच उभा राहीन की अंबादास दानवे उभे राहतील. हर्षवर्धन सपकाळ यांना काही सांगितलं गेलेलं नव्हतं अशी माझी माहिती आहे. त्याच्यानंतर मग उद्धव ठाकरेंनी हा उमेदवार जाहीर केला. चर्चा अशी सांगितली जाते की ते एकनाथ शिंदेना संधी मिळाली असती उद्धव ठाकरेंना पाडायची निवडणुकीत आणि म्हणून उद्धव ठाकरे उभे राहिले नाहीत. हे काही फारसं खरं नाही. कारण ओव्हरऑल मतं 46 झाली होती. 28.9 म्हणजे 29 मतांचा कोटा होता. 17-18 मतं फोडणं वगैरे आताच्या परिस्थितीमध्ये आणि मग ती सेकंड प्रेफरन्सला इलेक्शन जाते आणि जर कमी मतं असतील तर तो आधी त्याची मतं मोजली जातात वगैरे वगैरे, जो आपण मागे सगळा खेळ बघितलेला आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये ते काय झालं नसतं. मी तुम्हाला सांगतो ते उद्धव ठाकरेच निवडून आले असते याची पण उद्धव ठाकरेंना स्वतःलाच एकतर मुळात यायचं नव्हतं, नंबर 1चा भाग. आणि नंबर 2चा काँग्रेसला राग आला तो हा, कारण मी अनेक महत्वाच्या काँग्रेसच्या नेत्यांशी बोललो.
ते म्हणाले की उद्धव ठाकरेंनी फोन करून सांगण्याचं सौजन्य सुद्धा दाखवलं नाही की आमचा उमेदवार अमुक असणार आहे. आधी बरोबर. आदित्य ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली, मग संजय राऊतांनी ट्विटरवर टाकली आणि त्याच्यानंतर रमेश चेन्नीथाला यांना फोन केला गेला. पण हम्म, हम्म, काँग्रेसला लक्षात आलं की हे सतत होईल. यावेळची समजा विधान परिषद उद्धव ठाकरे राहिले असते तर उद्धव ठाकरेंना सोडावीच लागणार होती. ते बरोबर. महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीचे फेस आहेत असं आज सुद्धा हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. त्यांच्यावरची हम्म. टीका एकनाथ शिंदेच्या ग्रुपकडून केली होती, ते निवडणूक लढायची हिंमत नाही, तर ते सोनिया गांधींच्या पातळीला नेऊन आज हर्षवर्धन सपकाळांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बसवलं उद्धव ठाकरेंना. म्हणजे उद्धव ठाकरेंना मकरात ठेवून त्यांचा सन्मान करण्याचं काम पूर्ण केलेलं आहे. पण त्याच बरोबर. वेळेला आज हार्ड निगोशिएशन झाली काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये आणि त्यावेळेला असं स्पष्ट शब्दामध्ये यावेळेला काँग्रेसकडून सांगितलं गेलं आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांना फारसं बोलता आलं नाही. ते म्हणजे हम्म, पुढची राज्यसभा आणि पुढची विधान परिषद आम्हाला पाहिजे. आणखी अनेक गोष्टी बोलल्या गेलेल्या आहेत अशी माझ्या कानावर माहिती आलेली आहे. फक्त त्या हम्म, नेमक्या आणि कन्फर्म मला माहिती नसल्यामुळे आज मी प्रेक्षकांना सांगत नाही. पण विधान परिषद हम्म. आणि पुढच्या राज्यसभेची चर्चा झाली आणि रमेश चेन्नीथाला येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये येतील. ते आल्यानंतर त्यांच्याने उद्धव ठाकरेंची भेट होईल आणि त्या भेटीमध्ये काही गोष्टी फायनल ठरतील येत्या 2 वर्षांतल्या अनेक ठिकठिकाणच्या घडामोडींसाठीच्या आणि मग त्या जाहीर केल्या जातील असं आज त्या बैठकीत ठरलेलं आहे. त्याच्यामुळे म्हणजे याच्यात काँग्रेसचा प्रॉब्लेम काय दिसतोय, की जर आपण महाविकास आघाडीचं संख्याबळ बघितलं तर सर्वाधिक आमदार शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे आहेत 20, काँग्रेसकडे 16 आणि राष्ट्रवादी शरद पवार 10. पण याच्यामध्ये सर्वात कमी आमदार संख्या असलेली राष्ट्रवादी ऑलरेडी आपला एक खासदार राज्यसभेवरती पाठवून मोकळी झाली आहे, कारण नाव शरद पवारांचं होतं, कोणी विरोध करू शकणार नव्हतं. आता विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरेंच्या नावाची चर्चा झाली आणि क्लेमही अर्थात त्यांचा होता, कारण संख्याबळ जास्त आहे. पण पुढच्या वेळी म्हणजे 2028ला जेव्हा राज्यसभेची निवडणूक येईल, नेमकं त्यावेळी संजय राऊत निवृत्त होत आहेत. पुन्हा कदाचित मग महाविकास आघाडीचे शिल्पकार, राष्ट्रवादी सोबत असलेले त्यांचे संबंध हे बघता पुन्हा काँग्रेसला पुन्हा एकदा अशीच पत्रकार परिषद घ्यायची वेळ येऊ नये. म्हणजे आज जो शब्द दोन दिला गेलेला आहे त्याच्यातनं नेमकं काय मिळणार काँग्रेसला? प्रशांत, एक गोष्ट ही पण असते की 2 वर्षांनी काय होईल याचं या क्षणाला हो. कोणाचा अंदाज नाही. तोपर्यंत कोण दुसरं कुठल्या माझी बाजूला असेल? दुसरी माझी माहिती पण अशी आहे आणि ते दिसलंय सुद्धा, ते म्हणजे उद्धव ठाकरेंनी काही शब्द दिलेला नाहीये. पण काही गोष्टी उद्धव ठाकरेंशी आम्ही बोलून तुम्हाला कन्फर्म करून देतो असं अनिल देसाईंनी सांगितलंय असं मी ऐकून आहे. नंबर 1. नंबर हम्म, 2, रमेश चेन्नीतालांच्या बरोबरच्या बैठकीत काही गोष्टी स्पष्ट होतील. काँग्रेसला काय मिळालं हा प्रश्न काँग्रेसचे सगळेच समर्थक विचारतायत, सोशल मीडियावर विचारतायत. पण लार्जर पॉलिटिक्स सातत्याने जर समजा काँग्रेसच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर हे आहे की त्यांनी आज व्यवस्थित अगोदर त्यांनी बारामतीच्या निमित्ताने राष्ट्रवादीला सांगून टाकलं आणि आज त्यांनी उद्धव ठाकरेंनाही लक्षात आणून दिलं की काँग्रेस काही तुम्ही सांगता म्हणून चालणार नाही. आम्ही बरोबर. भलेही महाविकास आघाडी ज्या वेळेला बनली त्यावेळेला त्यातला छोटा पार्टनर होतो, पण आम्ही आता अगदी छोटे पार्टनर राहिलो नाही. नंबर 1. आणि नंबर 2, त्यांनी हे सुद्धा दाखवून दिलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रात याच्यानंतर काँग्रेसची गरज या 2 छोट्या पक्षांना जास्त असणार आहे. हम्म. काँग्रेसची तयारी झालं, काँग्रेस ह्या मनस्थितीत ऑलरेडी पोहोचलेली आहे. आपण स्वबळावर जावं 2029ला. त्या परिस्थितीत उद्धव ठाकरेंचं काय होणार? त्या परिस्थितीत शरद पवार साहेबांच्या आत्ता उरल्या सुरल्या पक्षाचं काय होणार? असे अनेक बरोबर. प्रश्न आहेत. त्याच्यामुळे इतकं ते काही सोपं नाहीये आता या क्षणाला इतर पक्षांसाठी, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या आणि म्हणजे शरद पवारांच्या पक्षासाठी. बरोबर. मधल्या 2 वर्षामध्ये अनेक घडामोडी होतील. मधल्या 2 वर्षामध्ये देशाचं राजकारण कदाचित बदलेल. ज्या बरोबर. पद्धतीने देशाचं राजकारण आता पुढे चाललेलं आहे ते बघता दिशा बदललेली असेल देशाच्या राजकारणाची. त्यामुळे हो. 2 वर्षांनी काय होणार हा भाग नाही. संजय हम्म. राऊतांसारखा मोहरा राज्यसभेत हवा की नको असा प्रश्न 2028ला परत येऊ शकतो. त्याचं उत्तर काँग्रेसमधूनच नाही, तो हवा असंही होऊ शकतं. पण निगोशिएशन जी असतात त्यामध्ये लार्जर गोलमध्ये तुम्हाला काय मिळतं हे बघून हम्म. निगोशिएशन करायची असतात आणि ती निगोशिएशन चालत असतात. दुसरं, या क्षणाला काँग्रेसच्या हातात आता काहीच नव्हतं. म्हणजे काँग्रेसचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता फार नव्हतीच. उलट बरोबर. अंबादास आमदार दानवे 16 कदाचित आहेत शेवटी. 16च आहेत आणि अंबादास दानवेंकडे 20+10 30 आहेत. जास्तीत जास्त एवढंच झालं असतं की त्यांनी उद्धव ठाकरेंची आणि शरद पवारांची कोंडी केली असती, प्रामुख्याने शरद पवारांच्या पक्षाची. पण शरद पवारांच्या पक्षामध्ये जे काही आमदार आहेत त्यातले 5 आमदार जरा निष्ठावान आहेत. 5 आमदार कसे आहेत आपण ओळखतो, हम्म. ते कुठेही जाऊ शकतात. त्याच्यामुळे त्याचा काय फार मोठा शरद पवारांच्या पक्षाला तोटा आणि काय
फार मोठं डॅमेजिंग आहे अशातलाही भाग नव्हतं. हा सगळा सारासार विचार करता उद्धव ठाकरेंच्या पक्षाला एक मेसेज द्यायची गरज होती की आम्ही तुमच्या मागे फरफटत येणार नाही. आणि आपल्याला हम्म, आठवत असेल उद्धव ठाकरे किंवा त्याआधी सुद्धा शिवसेना भाजपशी कशी वागायची. हम्म, भाजपशी त्यांचं वागणं कसं असायचं, तसं काही तुम्ही आमच्याशी वागण्याचा प्रयत्न करू नका, आम्ही काँग्रेस आहोत. हाही बर आज एक मेसेज गेलेला आहे राजकारणात, हाही एक मेसेज असतो. आता बर अल्टिमेटली 2028 ला काय होणार ते माहिती नाही, 2028 ची ठीक वेगळी गोष्ट आहे. बरोबर. बच्चू कडूंच्या बाबतीत बोलायचं झालं ना, हम्म, तर अनेकांना हा प्रश्न पडलेला आहे की ते नेमकं त्यांना नेमकं मिळालं काय हे सगळं करून. म्हणजे हम्म, पहिली गोष्ट, मुळात त्यांनी महाविकास आघाडीमध्ये ते आले होते कारण त्यांना उद्धव ठाकरेंनी शब्द दिला होता. ते उद्धव ठाकरेंबरोबर आधी मुळात निवडणूक लढले. त्यांना हम्म, उद्धव ठाकरेंनी शब्द दिला होता की आमच्या सरकारमध्ये मी तुला मंत्री करेन. त्याप्रमाणे बच्चू कडू मंत्री झाले. नंतर एकनाथ शिंदेबरोबर ते गुवाहाटीला गेले. हो. हा माणूस हा अत्यंत सचोटीचा आहे, प्रामाणिक हम्म, आहे. हा हम्म, कुठल्याही ईडी टाईप अशा यंत्रणांना घाबरत नाही, करप्ट नाही, स्वच्छ चारित्र्याचा आहे आणि सर्वसामान्य माणसासाठी लढणार आहे. ही त्यांची इमेज ते ज्या दिवशी गुवाहाटीला गेले त्या हो. दिवशी लॅप्स झाली. बरोबर. ही गोष्ट त्यांचे समर्थक मान्य करत नाहीत. आणि मी आज हम्म, तुमचा शो खूप लोक खूप हम्म, हम्म, महाराष्ट्रभरात सतत बघत असतात. त्यामुळे मी मुद्दा म्हणून सांगतो की बच्चू कडूंचे जे समर्थक आहेत विशेषतः सोशल मीडियावरचे, ते भाजपच्या हम्म, समर्थकांसारखेच तीव्र आहेत. हो. विखारी म्हणावे तेवढे तीव्र आहेत. तुम्ही हम्म, लिहून बघा बच्चू कडूंबद्दल सोशल मीडियावर नकारात्मक काहीतरी, म्हणजे रिॲक्शन्स बघा. हम्म, त्या हम्म, समर्थकांनाही मला हे सांगायचं आहे की हम्म, गुवाहाटीला ज्या दिवशी बच्चू कडू पोहोचले त्या दिवशी त्यांच्या प्रामाणिक आणि कुणालाही न घाबरणारा नेता ह्या हो. इमेजला सुरुंग लागला. त्यानंतर बरोबर. ते 2 वर्ष राहिले एकनाथ शिंदेबरोबर, हम्म, अधूनमधून काहीतरी स्टेटमेंट देत राहिले, पण निवडणुकीत त्यांच्याबरोबर राहण्याचा प्रयत्न केला. शेवटी दोन्ही ठिकाणी हरले. त्यांचे 2 आमदार हम्म, होते, त्यातले एक आमदार ऑलरेडी निघून गेलेला होता त्यांच्यापासून, त्या मेळघाटचा आमदार. दुसरा बरोबर. आमदार स्वतः बच्चू कडू, त्यांचाही पराभव झाला आणि त्यांचं राजकारण अधांतरी आहे असं दिसायला लागलं. अशा काळामध्ये बच्चू कडूंना एक खूप मोठी संधी होती, ती म्हणजे विरोधाचा आवाज बनायची, हम्म, गेलेली क्रेडिबिलिटी मिळवायची. पण हम्म, ते न करता बच्चू कडू सत्तेच्या वाटेला गेलेले आहेत. त्यांनी काही हम्म, कारण सांगू, मुळात ते शिवसेनेतच होते एकेकाळी. त्यांनी हो. प्रहार सुरू करायच्या आधी ते एकेकाळी शिवसैनिकच होते. मग हम्म, त्यांनी हे प्रहार सुरू केलं. आज त्या पक्षाचा विलय केलाय की नाही केलाय ते त्यांना त्यांना धीड माहिती. पण जी हम्म, आमदारकी आज त्यांनी मिळवली त्या आमदारकीतून हा माणूस महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाचा आणि विरोधाचा आवाज आहे, अँटी एस्टॅब्लिशमेंटचा लीडर आहे, अँग्री बरोबर. यंग लीडर आहे विदर्भाचा. ही इमेज हम्म, संपलेली आहे. आता बच्चू बरोबर. कडून काय मिळालं, कारण आजकाल कुणाला सत्ता नकोय. सत्तेची म्हणून जे काही लाभ असतात, हो. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतील, दिव्यांगांचे प्रश्न सोडवतील सत्तेत असल्यामुळे, ते हम्म, सोडवण्यासाठी म्हणून ते सत्तेत गेलेले आहेत असं ते सांगतील. राजकारण त्यातलं मात्र हे आहे की एकनाथ शिंदेनी महाराष्ट्रभर पक्ष वाढवायचं ठरवलेलं आहे. ते बऱ्यापैकी मराठवाड्यात पसरलेत, ते बऱ्यापैकी कोकणात पसरलेत, पश्चिम महाराष्ट्रात पसरतात हळूहळू, पण हो. ते अजून विदर्भात तसे पसरत नव्हते. आणि हम्म, आज विदर्भात त्यांना एक मोठा नेता मिळालेला आहे. भाजप बरोबर. विरुद्ध काँग्रेस अशीच विदर्भात अजूनही लढाई आहे. आता ज्या 22 झेडपीच्या निवडणुका होणार आहेत, आता हम्म, ऑक्टोबरमध्ये वगैरे कधीतरी होतील, त्या हम्म, निवडणुकांमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच लढाई आहे. आणि त्या लढाईत आपलाही से असलं पाहिजे आणि आपलाही इन्फ्लुएन्स असला पाहिजे. यासाठी म्हणून ते बच्चू कडूंना त्यांनी सोबत घेतलेलं आहे. विदर्भात त्यांनी आपले पंख वाढवायला सुरुवात केली आहे. म्हणजे ही हम्म, विधान परिषद निवडणूक अंबादास दानवेंना सभागृहामध्ये आणून एकनाथ शिंदेना कटसाईज करण्याची भाजपची आणि देवेंद्र फडणवीसांसाठीची म्हणून महत्वाची निवडणूक होती. आणि दुसऱ्या वेळेला आपला विस्तार येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून स्वबळावरच जावं लागेल कदाचित अशी परिस्थिती झाली, बरोबर. तर मग आपण काय करायचं, त्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रभर आपण पसरून आपलं अस्तित्व कायम टिकवायचं. ह्यासाठी म्हणून बच्चू कडूंना आपल्यासोबत घेणं आणि निवडणुकीला पुढे आणि आपला विदर्भामध्ये विस्तार करणं, या बरोबर. दृष्टिकोनात एकनाथ शिंदेंनी ही निवडणूक वापरलेली आहे. दोघांनी अत्यंत स्मार्ट पद्धतीने ही निवडणूक वापरलेली आहे असं म्हटलं पाहिजे. हं. साहजिक आहे. म्हणजे गेल्या अनेक निवडणुकांमध्ये आपल्याला हे सातत्यानं दिसतंय, की एकनाथ शिंदे जिथं मिळेल तिथं पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतायत. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. एक पोकळी जी निर्माण झालेली आहे अजितदादांच्या जाण्यानंतर,
ती सगळी व्यापण्यासाठी सुद्धा त्यांची भरपूर तयारी चाललेली आहे. आता या विधान परिषदेमध्ये खरं तर प्रत्येक पक्षाचं जे सिलेक्शन झालेलं आहे उमेदवारांचं, ते पण फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणजे भाजपनं 5 जी नावं निवडली त्याच्यामध्ये यावेळी थोडं प्रत्येक वेळी जी ओरड व्हायची, की निष्ठावंत बाजूला राहतायत, त्यांचं नेमकं काय, सत्ता आल्यानंतर सुद्धा त्यांना लाभ मिळत नाहीयेत. तर तो समतोल यावेळी साधला गेला का? एकनाथ शिंदेंनी एकीकडे बच्चू कडू, दुसरीकडे नीलम गोऱ्हे. नीलम गोऱ्हेंच्या बद्दल सुद्धा बरीच चर्चा होत होती, की आता पुन्हा त्यांना विधान परिषद मिळतेय का? पण त्यांच्याकडे एक वेगळं कसब आहे, की वेगवेगळ्या पक्षामधून येऊन सुद्धा पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीनं आपली निष्ठा जी आहे ती दाखवत राहणं आणि यावेळी ते कौशल्य त्यांनी म्हणजे पुन्हा एकदा सिद्ध केलेलं दिसतंय. सोबत सुनेत्राताईंसाठी हे पहिलं सिलेक्शन महत्वाचं होतं. एक जागा त्यांना द्यायची होती आणि यावेळी झिशान शेख यांचा विचार झालेला आहे. तर त्याच्या पाठीमागचं काय लॉजिक, या सगळ्या निवडींच्या बद्दल थोडक्यात? आपण भाजपपासून सुरुवात करूया. मला वाटतं बिपिन कोल्हे हे एक जण सोडले तर बाकी साधारणपणे त्याने सगळ्याच निष्ठावंतांना, 4 निष्ठावंतांना दिलेली आहे. प्रमोद जठार आमचे कणकवलीचे आमदार होते. हो. रवींद्र चव्हाणांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत, ते खूपच जवळचे मित्र आहेत. त्याच्यामुळे प्रमोद जठारांना रवींद्र चव्हाणांनी ऍडजस्ट केलेलं दिसतंय. माधवी नाईक चांगल्या कार्यकर्त्या, त्यांना मिळालेलं आहे. संजय बेंडे. त्यामुळे साधारणपणे त्यांनी त्यांची जी निष्ठावंतांना जे तू म्हणालास की ते सांभाळत नाहीत, दुर्लक्ष करतायत, तर त्या टीकेला तोंड देण्यासाठी म्हणून त्यांनी सिस्टमॅटिकली हे सगळं केलेलं दिसतंय या क्षणाला. एकनाथ शिंदेनी आपण आता बोललो बच्चू कडूंबद्दल, नीलम गोऱ्हेंबद्दल कडे हे कसवच आहे खरं सांगायचं तर, पण त्यांची एक उपयुक्तता सुद्धा आहे. त्यांचा दीर्घ अनुभव आहे. म्हणजे त्यांचं राजकारण, त्यांनी ते मध्यंतरी म्हणजे त्यांचं निरोप समारंभातलं उद्धव ठाकरेंबद्दल केलेलं भाषण, किंवा अलीकडे मला वाटतं शिवाजी कोण होता या पुस्तकावरून ज्यावेळेला वाद झाला त्यावेळेला त्यांनी घेतलेली नरोवा खुंजरुवा भूमिका, या सगळ्याबद्दल एकेकाळी नीलम गोऱ्हेंचे चाहते असणारे, त्यांचे समर्थक असणारे अनेक लोकांना दुःख होते हे मला माहिती आहे. त्या तशा परिवर्तनवादी चळवळीतून येतात. त्यांनी एकेकाळी खूप संघर्ष केलेले, ते युक्रांदमध्ये होत्या. त्याच्यानंतर प्रकाश आंबेडकरांच्या सम्यक समता आंदोलनासोबत काही वर्ष त्या जोडल्या गेलेल्या होत्या वगैरे वगैरे. तो त्यांचा परिवर्तनवादी चळवळीचा खूप मोठा इतिहास आहे त्यांच्या मागे. आणि त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल एक आस्था सुद्धा होती समाजामध्ये, जी गेल्या काही काळामध्ये परिवर्तनवादी चळवळीची आणि पुरोगामी लोकांमधली ती आस्था त्यांच्याबद्दलची कमी झालेली आहे. रादर नाराजी आहे, राग आहे, संताप आहे. पण त्यांच्यामध्ये कसब आहे आणि माहिती असणारी व्यक्ती आहे, एक सिरियस फेस आहेत, हेही मान्य करायला पाहिजे. त्यामुळे एकनाथ शिंदेने हाही विचार केला असेल. हा दुसरा भाग झाला. झिशान सिद्दीकींच्या बद्दल जर बोलायचं झालं तर आता ती सुनेत्रा वहिनींनी निवड केलेली आहे. मी असं ऐकून आहे खूप की पार्थ पवारांना कुठल्या तरी वेगळ्याच व्यक्तीला उमेदवारी द्यायची होती. मग त्याच्या झिशान सिद्दीकींसाठी मुंबईतल्या चमचमत्या दुनियेतून काही फोन आले, असं मी ऐकून आहे की सलमान खान सारख्या माणसांनी सुद्धा म्हणे फोन केला की बाबा याला जिशानला द्या. आणि मग जिशान यांनी काही सिद्दीकींचे संबंध पण तसे सगळ्या बॉलिवूडमध्ये खूप संबंध चांगले आहेत. हा बांद्रा वेस्ट आणि बांद्रा ईस्ट मध्ये असणाऱ्या, जुहू मध्ये असणाऱ्या सगळ्या बॉलिवूडची बाबा सिद्दीकींचे संबंध अत्यंत जवळचे, प्रेमाचे होतेच. अनेकांशी होते. म्हणजे पत्रकार म्हणून माझ्याशी बाबा सिद्दीकींचा खूप चांगला संपर्क संबंध होता. जिशानशी माझा अजिबातच संपर्क नाही. पण त्यामुळे ह्या सगळ्यातून जिशान सिद्दीकी यांना मिळाली. फक्त मुळात मुद्दा हा आहे की जिशान सिद्दीकी बघा बच्चू कडूंना दिल्यामुळे एकनाथ शिंदेनी व्यापक मासचं राजकारण सांभाळलेलं आहे. भले नीलम गोऱ्हेंच्या मार्फत नसेल, पण बच्चू कडूंच्या मार्फत. आता अजितदादांच्या आकस्मिक जाण्यानंतर जो मेसेज देणं गरजेचं, पण माझं तर असं म्हणणं आहे की सुनेत्रा वहिनींची ही पहिली महत्वाची कसोटी होती. म्हणजे त्यांची काय बारामतीची निवडणूक आहे फार मोठी कसोटी नव्हती, त्या जिंकून येणारच होते, येणारच आहेत. किंवा आपली राज्यसभेला त्यांनी पार्थलाच पाठवलं, त्यामुळे तेही काय फार मोठं चॅलेंज नव्हतं. ही पहिली मोठी कसोटी होती. अशा वेळेला जी व्यक्ती स्वतःशी म्हणजे सुनेत्रा वहिनींशी, पार्थशी आणि अजित पवारांशी लॉयल आहे, पक्षामध्ये कायम राहिलेली आहे आणि जिचा पक्षामध्ये किंवा अक्रॉस द स्पेक्ट्रम चांगले रिलेशन्स आहेत, अशा व्यक्तीला देण्याच्या ऐवजी जो काल परवा निवडणुकीच्या आधी तोंडावर काही काळ पक्षामध्ये आला, सत्तेत आहेत म्हणून आले, अशा माणसांना देऊन नेमकं काय साधलं असा प्रश्न राष्ट्रवादीतल्या अनेकांना पडलेला आहे. पण मला या निमित्ताने हेही सांगायचं आहे की ज्या पद्धतीने त्यांच्या पक्षामध्ये घडामोडी घडलेल्या आहेत गेल्या काही 4-5 दिवसांमध्ये, म्हणजे विक्रम काकडेंचं नाव येण्यापासून, अनिकेत तटकरेंनी आपण स्पर्धेत नाही असं म्हणण्यापासून, सुरेश बिराजदारांचं नाव चालल्यापासून,
ते अगदी अजित यशवंतराव यांच्यापर्यंतची नावं मी काही ठिकाणी हम्म. वाचली किंवा मीडियामध्ये पाहिली. असं बघितल्यानंतर जिशान सिद्दीकी यांच्या निवडीमुळे त्यांच्याच 41 मधल्या म्हणजे सुनेत्रा वहिनी सोडल्या तर त्यांच्याच उरलेल्या 40 मधल्या किती आमदारांना ही निवड रुचली असेल याबद्दल प्रश्नच आहे. म्हणजे त्यांनी ऑलरेडी एक इद्रिस नायकवडींना दिलेली होती, म्हणजे अल्पसंख्याकांना एक उमेदवारी दिलेली होती, त्यांचा ऑलरेडी एक आमदार आहे. मुंबईत पक्षाचा फार से नाही. नवाब मलिक ऑलरेडी स्ट्रॉंग आहेत, म्हणजे त्यांची मुलगी आमदार आहे. नवाब मलिक हुशार माणूस आहे. जिशान सिद्दीकी नेमकं काय देत आहेत जे तुमच्याकडे नाहीये, आणि तुम्हाला जिशान सिद्दीकी यांचा तुमच्या पक्षाचा कोर कुठे आहे? पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आणि नाशिक आणि धुळे पट्ट्यामध्ये. इथे नेमका ह्या जिशान सिद्दीकींचा काय फायदा आहे याबद्दल कुणालाही कल्पना नाही, याला कुणालाही सांगता येणार नाही. त्याच्यामुळे सपशेल चुकलेली निवड असंच याचं वर्णन येत्या काळात होईल. आणि पण राजकारणात अनेकदा असं असतं प्रशांत की प्रत्येकाचे फंडे वेगळे असतात, प्रत्येकाचे उद्देश वेगळे असतात राजकारणात असण्याचे, राजकारण करण्याचे. त्याच्यामुळे पार्थ पवारांचे नेमके काय उद्देश आहेत आणि त्यांनी काय नेमकं साध्य केले राजकारण ह्या सगळ्यातून, हे त्यांना आणि त्यांच्या जवळच्याच लोकांना सांगता येईल. आपल्यासारख्यांच्या बुद्धीच्या कदाचित ते पलीकडचं असावं. पण म्हणजे थोडक्यात निवडणूक जरी बिनविरोध झालेली असली तरी बरंच एक अंतर्गत राजकारण जे आहे ते आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळतं आहे. महाविकास आघाडीमध्ये विशेषतः या 3 पक्षांचा समन्वय आता येत्या काळामध्ये कसा टिकतोय आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवरती खरंच जी एकी महाराष्ट्राला हवी आहे ती तितक्या प्रखरपणे दिसते का हे बघावं लागेल. शिंदे फडणवीस वादाचे तर वेगवेगळे अंक आपण सातत्यानं बघतोच आहोत. अगदी काल परवाची बातमी होती की त्यांच्या काळातले एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीचे निर्णय किती मोठ्या पद्धतीनं म्हणजे मुख्यमंत्री असताना घेतलेले निर्णय नंतर रद्द करण्यात आलेले आहेत. बघूयात. इन्फ्रामॅनची सुद्धा एक लढाई चालूच आहे. उद्या मिसिंग लिंकचं उद्घाटन होतंय, त्यानिमित्तानं सोशल मीडियावरती सुद्धा आपल्याला त्याचे अंक बघायला मिळतील. पण ही विधान परिषदेची निवडणूक त्या अर्थानं फार महत्वाची होती की एकाच वेळी वेगवेगळ्या पातळ्यांवरती ही लढाई चालू आहे. जरी बिनविरोध झालेली असली निवडणूक तरी डावपेच मात्र फार त्वेषानं खेळले गेलेले आहेत, हेच या निमित्तानं दिसतं आहे. धन्यवाद अमेय या सगळ्या चर्चेबद्दल. प्रेक्षकांना सूचना, तुम्हाला काही या सगळ्या मुलाखतीबद्दल सूचना असतील, प्रतिक्रिया असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.